काल आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन पाहतो. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड प्रॅक्टिस सेट 3.1 आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1 मधला पहिला क्वेश्चन जो आहे, पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे ह्या ज्या काही सिक्वेन्स दिलेल्या आहेत याच्यातल्या कोणकोणत्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. अँड इफ दे आर एपी, जर त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, इफ दे आर एपी, देन फाइंड द कॉमन डिफरन्स. तर त्याचा कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. पण यातले मी काही प्रॉब्लेम करून देतो. जसं सेकंड विचारतो 2 5/2, त्यानंतर 3 आहे, 7/3 आहे, आणि सो ऑन. सगळ्यात पहिले तर ही एक सिक्वेन्स आहे. ही सिक्वेन्स एपी आहे की नाही आहे. मग त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल. एक मार्गाला क्वेश्चन विचारतात, लक्षात घ्या. एक मार्गाचा क्वेश्चन असून याला सिम्प्लिफाय कसं केलं जाते बघा. या ठिकाणी T1 काय झालं, T1 2 आहे फर्स्ट टर्म. सेकंड टर्म कोणती आहे, T2 5/2, T3 3 आणि T4 आहे 7/3. ठीक आहे. कोणती अरिथमॅटिक प्रोग्रेशन कोणती सिक्वेन्स ही एपी केव्हा आहे असं आपण म्हणू शकतो, जेव्हा त्याचा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर. आणि कॉमन डिफरन्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, T2 - T1 किंवा T3 - T2, T4 - T3. हा जो डिफरन्स आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा, हा कॉन्स्टंट आला पाहिजे, सारखा असला पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिले काय कॅल्क्युलेट करायला लागेल, हिअर T2 - T1 इज इक्वल T2 - T2. T1 किती होते, याच्यानंतर T3 - T2 काढावा लागेल. ठीक आहे, T3 - T2. त्यानंतर T4 - T3 काढावा लागेल. हे डिफरन्सेस जर सगळ्यांचे सारखे आले तर म्हणू आपण ही एपी आहे, अदरवाइज इट्स नॉट ए एपी. मग या ठिकाणी T2 - T1, T2 ची व्हॅल्यू आहे 5/2 -2. ठीक आहे. याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती 1 देऊन देतो. सॉल्व करू आपण याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 × 1 5 मायनस 2 2 4 डिवाइडेड बाय 2 × 1 2. तिचा एक 5 - 4 1 1/2. म्हणजे T2 - T1 1/2 आला. त्यानंतर T3 - T2 काढू. T3 काय 3 मायनस T2 5/2. या दोघा सबट्रॅक्शन, इथे 3 चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. ठीक आहे. सिम्प्लिफाय करू. 3 × 2 6 मायनस 5 × 1 5 2 × 1 2 6 - 5 1 1/2. T3 - T2 ही व्हॅल्यू सुद्धा 1/2 आहे. त्यानंतर T4 - T3. T4 काय आपल्याला 7/3 मायनस T3 काय 3. याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 कन्सिडर करून टाकतो. 7 × 1 7 मायनस 3 × 3 9. चुकलं का पुढे पाहून घ्या. 7/3 -3 बरोबर. T4 - T3. 7 × 1 7 आणि 3 × 3 9 डिवाइडेड बाय 3 × 1 3. काय आन्सर 7 - 9 -2 -2/2. पहा या ठिकाणी इथे डिफरन्स किती आला, T4 - T3 चा -2/2. इथे किती आहे 1/2, इथे किती आहे 1/2. म्हणजे या सिक्वेन्स मध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट नाही आहे. म्हणजेच मला म्हणता येते हिअर द कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. म्हणून या ठिकाणी लिहितो. सो हिअर कॉमन डिफरन्स is not constant. ठीक है. So therefore given sequence is not arithmetic progression. म्हणून दिलेली सिक्वेन्स ही एपी नाही आहे. ठीक आहे. तसंच त्याच्यानंतर अजून एखादा दुसरा प्रॉब्लेम बघू.
त्यातच मी पुन्हा एक प्रॉब्लेम बघतो. जसं 7th नंबरचा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. 3 3 प्लस रूट 2 3 प्लस रूट 2 कॉमा त्यानंतर 3 प्लस 2 रूट 2 कॉमा 3 प्लस 3 रूट 2. ही एक सिक्वेन्स आहे. 3 प्लस रूट 2 3 प्लस 2 रूट 2 3 प्लस 3 रूट 2. म्हणून या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे की ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही आहे. म्हणून सगळ्यात पहिले T1 3 T2 3 प्लस रूट 2 आणि T3 that is 3 plus 2 root 2 and T4 is equal to 3 plus 3 root 3. ठीक है. Now check first of all the common difference is constant or not. So first of all calculate T2 minus T1. T2 minus T1 कर, that is 3 plus root 2 T2 ची value minus 3 is equal to किती आला plus 3 minus 3 कॅन्सल झाला काय होतं फक्त रूट 2. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जसं T2 minus T1 काढलं तसं T3 minus T2 काढ. T3 काय that is 3 plus 2 root 2 मायनस काय करायचं आहे T2. इथे लक्षात घ्या T2 मायनस करू किंवा ब्रॅकेट मध्ये लिहायला लागेल 3 plus root 2. सिम्प्लिफाय करतो मी याला 3 plus 2 root 2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे साइन चेंज होणार -3 minus root 2. हा प्लस 3 मायनस सॉरी प्लस 3 हा -3 कॅन्सल झाला. 2 root 2 minus root 2 2 root 2 मधून 1 root 2 मायनस झाला म्हणजे काय होणार या ठिकाणी होते दॅट इज ओनली रूट 2. T3 minus T2 ची व्हॅल्यू सुद्धा रूट 2 आली. त्यानंतर रूट 3 T4 minus T3 is equal to T4 काय 3 plus 3 root 3 सॉरी 2 by 3 plus yes root 2 चा T4 काय 3 plus 3 root 2 minus T3 ची व्हॅल्यू किती आहे 3 plus 2 root 2. सिम्प्लिफाय करू आपण याला 3 plus 3 root 2 ब्रॅकेट ओपन करतो -3 minus 2 root 2 is equal to हा प्लस 3 मायनस 3 इथेच कॅन्सल झाला. 3 रूट 2 मधून 2 रूट 2 मायनस म्हणजे काय रे रूट 2. हियर आता लिहितो इथे हियर कॉमन डिफरन्स कसा आहे कॉमन डिफरन्स याचा कॉन्स्टंट आला म्हणून या ठिकाणी लिहितो हियर कॉमन डिफरन्स म्हणजे कोणता d is equal to root 2 is constant. ठीक है. Here common difference root 2 is constant, so therefore I can write here given म्हणजे दिलेली given sequence is arithmetic progression. म्हणून दिलेली sequence ही काय arithmetic progression आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर हे झाला फर्स्ट प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम्स मध्ये काय म्हटलेलं आहे आपण इथे here write an arithmetic progression whose first term is a and common difference is d in each of the following. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन बिल्डअप करायची आहे म्हणजे तयार करायची आहे फॉर्म करायची आहे किंवा when first term and the common difference is given. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिली असताना पहा याच्यात एखादा प्रॉब्लेम पाहू आपण जसं थर्ड नंबरचा प्रॉब्लेम a ची व्हॅल्यू दिली आहे -7 आणि d दिलेला आहे 1/2. पहा a -7 दिला आहे d 1/2 आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायची आहे. म्हणून या ठिकाणी पहा इथे अरिथमेटिक प्रोग्रेशनची नेक्स्ट टर्म कशी मिळत असते आपल्याला माहिती आहे. त्या अगोदर आपण शिकलो जसं T1 सोल्युशन इथून स्टार्ट केलं. T1 म्हणजेच a म्हणजेच काय इथे -7 आहे आणि d हा किती आहे 1/2.
आता फर्स्ट टर्म आपल्याजवळ आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म आपल्याजवळ आहे. सेकंड टर्म कशी कॅल्क्युलेट करायची? t2 इज इक्वल टू काय? t1 प्लस d किंवा a प्लस d. a प्लस d, a म्हणजे t1 म्हणजे a प्लस d इज इक्वल टू, आता a ची व्हॅल्यू किती आहे? -7 प्लस d किती आहे? 1/2. तर याला सिम्प्लिफाय करतो इज इक्वल टू, त्याचा डिनॉमिनेटर काय करून घेईल? -7 * 2 -40 प्लस 1 * 1 1 डिवाइडेड बाय 2 * 1 2. काय मिळालं मला? -14 प्लस 13 इज इक्वल टू, सो t2 इज इक्वल टू -14 प्लस 1 किती होणार? -13/2. सो इट इज a t2, the second term of an arithmetic progression. Now how we can calculate the t3? t3 कशी कॅल्क्युलेट करता येईल? t3 is equal to, that is t2 plus common difference. आणि आपल्याला माहित आहे प्रेसिडेंट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला तर आपल्याला काय मिळते? अरिथमेटिक प्रोग्रेशनची नेक्स्ट टर्म मिळते. सो t3 टर्म मला पाहिजे आहे, तर t3 मध्ये t2 मध्ये मी काय करणार? कॉमन डिफरन्स ऍड करणार. t2 plus d म्हणजे t3. आता t2 ची व्हॅल्यू किती आहे? आपण ऑलरेडी काढलेली -13/2. याच्यात कॉमन डिफरन्स ऍड करून टाकतो. कॉमन डिफरन्स आहे 1/2. ओके, इज इक्वल टू काय होणार? दोघांचे डिनॉमिनेटर सारखे, -13 प्लस 1 डिवाइडेड बाय 2. सो देयरफॉर t3 इज इक्वल टू काय मिळालं? -13 प्लस 1 दॅट इज -12/2. ही झाली थर्ड टर्म. तीन टर्म, एक टर्म पुन्हा कॅल्क्युलेट करून. नाउ t4 इज इक्वल टू काय आहे मग? t3 प्लस कॉमन डिफरन्स. ठीक आहे, t3 प्लस कॉमन डिफरन्स. t3 आहे आपल्याला -12/2 प्लस आणि कॉमन डिफरन्स किती आहे? दॅट इज 1/2. सिम्प्लिफाय करतो मी याला, -12 प्लस 1 डिवाइडेड बाय 2. आणि म्हणून t4 ची व्हॅल्यू मिळाली मला -12 प्लस 1 दॅट इज इक्वल टू -11/2. So therefore required arithmetic progression, म्हणजे पाहिजे असलेली अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणती आहे? इज फर्स्ट टर्म कोणती आहे? फर्स्ट टर्म लक्षात ठेवा, दिलेलीच आहे -7 कॉमा, दुसरी टर्म कोणती आहे? t2 -13/2 कॉमा, थर्ड टर्म कोणती आहे? -12/2. ठीक आहे, and the t4 that means -11/2 comma and up to on so on to infinity. So it is a required arithmetic progression. त्यानंतर बघ याच्यात अजून एक प्रॉब्लेम घेतो मी. प्रॉब्लेम समजलं असेल, अजून एक प्रॉब्लेम को आपण येतो. एक कॉमन डिफरन्स निगेटिव्ह असणारा प्रॉब्लेम आहे 6 नंबरचा. सर या ठिकाणी फर्स्ट टर्म दिलेली आहे -90 and the common difference दिलेला आहे -4. ठीक आहे, हाऊ वी कॅन बिल्ड अप द arithmetic progression. Here t1 is equal to a is equal to किती आहे? 90. फर्स्ट टर्म आहे 90. नाउ t2 is equal to how much? t2 is equal to t1 plus d. t1 plus d म्हणजे a plus d. t1 किंवा a लिहिला तरी चालतो. हां, किती आहे? t1 -90 प्लस कॉमन डिफरन्स किती आहे? -4 आहे. सो -4 इज इक्वल टू -19 प्लस -4 -19 -4. सो देयरफॉर t2 इज इक्वल टू किती झालं? -23. सो सेकंड टर्म ऑफ द रिक्वायर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन इज -23. नाउ वी कैन कैलकुलेट द t3. How we can calculate t3? That is second term t2 plus common difference. t2 how much? t2 that is -23 plus common difference is -4. -23 -4, so that is equal to -27. So it's a value of t3. Is that the third term? Now we can calculate the t4. t4 is equal to how much? t3 plus common difference. How it is? t3 that is -27 plus and the common difference is -4. So -27 -4. So that is t4 is equal to how much? Here -31. So therefore required
arithmetic progression is, कोणती राहील पाहिजे असलेली arithmetic progression, that is t1 minus 19 comma second term minus 23 comma second term third term minus 27, ठीक है, and the fourth term that is minus 31. So it is a required arithmetic progression, ठीक है. त्यानंतर बघा एक लास्ट प्रॉब्लेम आहे पुन्हा या एक्सरसाइज मध्ये. फाइंड द फर्स्ट टर्म एंड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. एक लास्ट थर्ड मधलं एका दुसरा प्रॉब्लेम. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये करायचं काय विचार, काय फाइंड आउट करायचं आपल्याला. फाइंड द फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करायची आहे आणि and common difference for each of the following AP आणि common difference सुद्धा फाइंड आउट करायचा. त्यातली एखादी AP घेऊ आपण. सो थर्ड होता सेकंड प्रॉब्लेम घेतो 0.6 त्यानंतर 0.9 कॉमा that is 1.2 आणि 1.5 on so on. 0.6 0.9 0.2 आणि 1.5 दोन गोष्टी काढून घ्यायच्या आपल्याला, कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे खूप सारा लिहायची किंवा करायची गरज नाही, कारण की याला काय म्हटलेलं आहे की काय आहे, फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स ऑफ ईच ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑलरेडी आहे म्हणजे याचा कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंटच राहणार, म्हणून प्रत्येक टर्मचा कॉमन डिफरन्स काढून दाखवायची गरज नाही. म्हणून या ठिकाणी सोल्युशन मध्ये लिहितो. सगळ्यात पहिले हियर a इज इक्वल टू a म्हणजे कोणता t1 म्हणजे a हे 0.6 फर्स्ट टर्म मिळाली 0.6. ओके, नाउ हाउ वी कॅन कॅल्क्युलेट द कॉमन डिफरन्स. सो हियर t2 मायनस t1. आता t2 कोणती आहे 0.9 मायनस फर्स्ट टर्म t1 कोणती आहे 0.6. वाटलंच तिथे तुम्ही वर लिहू शकता. सोल्यूशन इथून चालू केलं. सपोज t1 0.6 t2 that is 0.9 t3 1.2 खूप सारे लिहायची गरज नाही, ठीक आहे. नाउ t2 minus t1 0.9 minus 0.6 किती आला 0.3. ओके, तर इथे लिहू आपण फॉर्म्युला. सो दॅट इज d is equal to t2 minus t1. d is equal to d म्हणजे काय पाहिजे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स is equal to d is equal to t2 minus t1 is equal to 0.3. So therefore first term मिळाले 0.6 आणि कॉमन डिफरन्स आहे 0.3. that's it. ओके, हां. त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम पाहिजे, फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम आहे. तर सर फ्रॅक्शन दिसत आहे मला. 1/4 3/4 त्यानंतर 5/4 आणि 7/4. ओके, इथे सुद्धा काय कॅल्क्युलेट करायचं आहे मला फर्स्ट टर्म. आता हियर t1 1/4 t2 that is 3/4 t3 that is 5/4. ठीक आहे. हियर a is equal to t1 म्हणजे किती आहे 1/4 फर्स्ट टर्म मिळाली. नाउ वी कॅन कॅल्क्युलेट द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे d is equal to कॉमन डिफरन्स d is equal to कसं कॅल्क्युलेट करू t2 minus t1. ओके, आता t2 किती आहे t2 ची व्हॅल्यू 3/4 मायनस t1 किती आहे 1/4. सिम्प्लिफाय करूया. सो दॅट इज इक्वल टू दोघांचे डिनॉमिनेटर सारखेच आहे 3 minus 1 2/4. हे सिम्पलेस्ट फॉर्म द्या. सिम्पलेस्ट फॉर्म इज नेसेसरी हियर 2 2 are 4. So that is 1/2. So therefore the common difference d is equal to 1/2. So final answer is so therefore a is equal to how much? A is equal to 1/4 and the common difference is 1/2. So by this way we can calculate the first term and the common difference of any arithmetic progression. Okay, the exercise complete करायची आहे तुम्हाला. उद्या आपण याचा नेक्स्ट आणि हायली इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज nth टर्म ऑफ arithmetic progression डिस्कस करणार.